धनगर आणि धनगट या एकच जाती असल्यानं धनगर समाजाला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे। मात्र ही मागणी आता खऱ्या अर्थानं पूर्ण होण्याची शक्यता दाट आहे। शासनानं धनगर आरक्षणाकरता नेमलेल्या शिंदे समितीनं 400 पानांचा अहवाल आज शासनात सादर केला। याच वेळी धनगड म्हणून दिलेले 6 दाखले रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। हा निवड योगायोग नसून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला खुश करण्याचा केलेला उघड प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मात्र आरक्षणाचा मार्ग मोकळा करत धनगर समाजाची मतं मिळवणाऱ्या महायुतीला या निर्णयानंतर नाराज झालेल्या आदिवासी समाजाची मतं गमावण्याची भीती नक्कीच असेल। आज छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीनं हे 6च्या 6 दाखले रद्द केलेले आहेत, जप्त केलेले आहेत, अवैध ठरवलेले आहेत। सागर खिलारेचा जो दाखला होता तो मागच्या 4 दिवसापूर्वीच रद्द केलेला आहे। मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं धनगर समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करेन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच 3 IAS अधिकारी आणि धनगर समाजाच्या 5 नेत्यांचा समावेश असलेली समिती नेमत कालबद्ध मर्यादेत हा प्रश्न निकाली लावण्याचं आश्वासित केलं होतं। त्याचवेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकार धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल अशी शक्यता वर्तवली जात होती। यात मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये डॉक्टर सुधाकर शिंदे समितीने अभ्यास केला आणि सादर केलेल्या अहवालामुळे धनगर आरक्षणाच्या निर्णयाला बळ मिळालं। धनगर समाजाची एकगठ्ठा मतं ही मिळाली तर पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला पुन्हा एकदा मुसंडी मारण्याची संधी मिळणार आहे। अर्थात शरद पवार यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यातील खिंडीत पकडण्याची ही महायुतीची रणनीती दिसतीये। मात्र ही रणनीती कितपत यशस्वी होईल हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।